सायंकाळच्या मननचिंतनामध्ये एसी चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांच्या समवेत विजय संगीत गीत नंबर 29 आणि उपासना संगीत 122 प्रभू ख्रिस्ता कृपामय हे आपण सगळ्यांना काढायची विनंती करतो. आपण मंडळीच्या चालीवर गाऊया. प्रभु ख्रिस्ता कृपामय मला तुझी हो आश्रय, तुझी क्रूस खोचली पाणी रक्त वाहिली, तेने सोडी मंगला जरी रडे अनिवार, जरी सुकृते अपार, येणे होईना उपाय, बुडतो तुझ्या शिवाय. येशू ख्रिस्ता मेलाचार, तुझ्या रक्ते दे उद्धार. जो मी बसा टाळितो, तो मी कृपा मागतो. पुढे प्राण सोडिता, तुझ्याकडे चढिता. येशू ख्रिस्ता कृपामय, तुझ्या ठाई दे आश्रय. मी रेव्हरंड विश्वास पाडवींना थांबायची विनंती करेन. सर्वप्रथम दिवसभरासाठी उपकार स्तुती करीत येणाऱ्या वचनासाठी आपण प्रार्थना करावी. पवित्र, थोर आणि जिवंत देवापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, कारण तू आमचा कृपेने भरलेला ख्रिस्त आहेस. तू आमचा आश्रय आहेस आणि तू आमच्यासाठी उद्धाराचं कार्य केलेलं आहे. आणि म्हणून देवापा, आमचं जीवन, आमचा श्वास हा केवळ तुझ्यासाठी असावा अशी आम्ही तुझ्याजवळ कृपा मागतो. कारण देवापा, आयुष्य ही तुझी देणगी आहे. आयुष्यात मिळणारं सर्व कल्याण आणि आयुष्याच्या सर्व गोष्टी ह्या तुझ्यापासून आहे परमेश्वरा. आणि म्हणून आजचा दिवस देखील प्रभू तू आम्हाला दिलास, आमच्यावर तू दया केलीस आणि ह्या दिवसभरासाठी लागणारी कृपा, शक्ती, आरोग्य आणि सर्व प्रकारचं चांगुलपण तू दिलंस. आभार मानतो, तुझी स्तुती करतो आणि धन्यवाद देतो प्रभू देवापा. या सायंकाळी पुन्हा एकदा प्रभू आम्ही तुझ्या वचनाकडे जात असताना खरोखर या भक्ती उपासनेमध्ये आम्ही तुला आमंत्रित करतो. देवापा, तुझ्या वचनाद्वारे तुझे दास बोलत असताना त्यांच्यावर तुझी कृपादृष्टी असावी, त्यांच्या जिभे उठेला तुझा स्पर्श असावा आणि खरोखर प्रभुदेवापा त्यांच्यापासून येणारं वचन हे स्वर्गीय सामर्थ्याने भरलेलं असावं. त्या वचनामध्ये प्रभुदेवापा आम्ही स्वतःला तपासून घ्यावं. ते वचन आमच्यासाठी दिवा आणि प्रकाश व्हावं, यासाठी देखील प्रभू आम्ही तुला विनंती आणि प्रार्थना करतो. म्हणून या लहानशा संगतीमध्ये तू आमचं सहाय्य हो. पवित्र आत्म्याद्वारे प्रभू आमच्याशी तू बोल, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. आज सायंकाळी देवाच्या पवित्र वचनातून मनन करीत असताना
आपलं लक्ष एका महत्त्वपूर्ण गोष्टीकडे मी वेधू इच्छितो, किंवा एक गोष्ट जी प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला माहिती असली पाहिजे, ती म्हणजे प्रत्येकामध्ये काही वैशिष्ट्ये असतात. जसं की प्रत्येक एक प्राणी आहे, त्या प्रत्येक प्राण्याला त्याच्या वैशिष्ट्यावरून ओळखलं जातं. किंवा काही पक्षी असतात, त्या पक्ष्यांना त्यांच्या आवाजावरून, त्यांच्या रंगावरून, त्यांच्या असलेल्या अंगी कौशल्य गुणांवरून, किंवा जी वैशिष्ट्य परमेश्वराने त्यांना दिलेली आहे त्यांच्यावरून आपण ओळखत असतो. झाडांचंही तसंच आहे. जी सुंदर सुंदर झाडं आम्हाला दिसतात, सुंदरशी फुलं आम्हाला दिसतात, सगळं सृष्टीचक्र जर पाहिलं तर प्रत्येकाला काहीतरी वैशिष्ट्य आहे. ख्रिस्ती व्यक्ती म्हणून जीवन जगत असताना ख्रिस्ती व्यक्तीला जी वैशिष्ट्य आहे ती वैशिष्ट्ये आज आपण बघणार आहोत. आजच्या मननामध्ये मी आपणासोबत ख्रिस्ती व्यक्तीची जी वैशिष्ट्ये आहे ती सांगू इच्छितो. पहिलं वैशिष्ट्य ख्रिस्ती व्यक्तीचं जे आहे ते योहानकृत शुभवर्तमान अध्याय 13 वचन 34 याच्यामध्ये आहे. मी आपणा सगळ्यांसोबत योहानकृत शुभवर्तमान अध्याय 13 आणि वचन 34 हे काढतो. त्यात असं म्हटलेलं आहे, मी तुम्हास नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. पहा, पहिलं वैशिष्ट्य आम्हाला इथे सापडतं किंवा पाहावयास मिळतं, ते म्हणजे ख्रिस्ती व्यक्तीचा पहिलं वैशिष्ट्य हे आहे की त्याने प्रीती करणारं असावं. पहा, परमेश्वर पित्याने आम्हा मानवावरती प्रीती केली व आपल्या प्रीतीसाठी त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. येशू ख्रिस्त आम्हासाठी त्या प्रीतीचं मोल, त्या प्रीतीचं दर्शक म्हणून या भूतलावरती आले. प्रभू येशू ख्रिस्ताने ती प्रीती आपल्या वर्तणुकीतून दाखवली, ती प्रीती आपल्या संपूर्ण जीवन कार्यातून दाखवली. यहुदा इस्कारियोत जो त्याला धरून देणार होता, ते यहुदा इस्कारियोताबरोबर वावरत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने कधीही दुजाभाव दाखवला नाही. एवढंच नव्हे तर पेत्राच्याही जीवनाबद्दल आपण रविवारी ऐकलं. पेत्र प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून जीवत जगत जरी होता तरी तो कितीतरी वेळा विश्वासामध्ये कमजोर पडल्याचं आम्हाला दिसून येतं. परंतु अशाही परिस्थितीमध्ये त्याने देवावरचा जो विश्वास आहे तो जगत असताना त्याच्या जीवनातून आम्हाला काही गोष्टी ज्या पाहायला मिळतात त्या या दिसून येतात की प्रभू येशूने त्याच्यावरची प्रीती कधीच कमी केली नाही. एवढंच नव्हे तर जे शिष्य प्रभू येशू ख्रिस्तासोबत आहेत त्या शिष्यांवरील प्रीती प्रभू येशूने कदापि कमी केली नाही. जे विश्वासणारे प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन ऐकण्यासाठी दूर दूरून येत होते, वेगवेगळ्या गावांवरून आपलं काम, आपला व्यवसाय थांबवून प्रभू येशू ख्रिस्ताची सुमधुर वाणी ऐकण्यासाठी येत होते, त्या सर्व लोकांवरती प्रभू येशूने प्रीती केली. व प्रीती म्हणून प्रभू येशूने म्हटलं की मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी ही लोक पाहून त्या आतुर झाला की यांना मी देवाचं वचन कशा रीतीने सांगेन. याला म्हणतात देवाची प्रीती. प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती क्षमा केली, त्या प्रीतीचं मोल आम्हाला दिलं व ती प्रीती आम्हाला प्रगट करून दाखवली. प्रियजन हो, प्रीतीचं हे मोल आहे. शमरोनी स्त्रीच्या जीवनाकडे बघा. जी शमरोनी स्त्री समाजाच्या दृष्टिकोनाने अतिशय वाईट अशी होती, परंतु प्रभूने तिला सुवार्ता सांगितली. बरं, ती एकटीच आहे म्हणून देखील तिला सुवार्ता सांगितली. असं नाही की जमाव आहे, गर्दी आहे, मगच मी सुवार्ता सांगेन, तरच मी लोकांना देवाची प्रीती दाखवेल, असं प्रभू येशूने केलं नाही. ती महिला जरी एकटी होती तरी तिला तिच्या जीवनातून, तिच्या मागील जीवनातल्या ज्या गोष्टी होत्या, ती सद्य परिस्थितीत ज्या परिस्थितीमध्ये आपलं जीवन जगत होती, ती सगळी परिस्थिती प्रभू येशू ख्रिस्ताने तिला सांगितली व तिचं मन परिवर्तित झालं. व ती गावामध्ये येऊन सांगितली की मला मसीहा सापडलाय. आणि बघ, लोक येऊन प्रभू येशूवर विश्वास ठेवू लागले. ते तिला म्हणाले की तू आता सांगतेस म्हणून नव्हे, परंतु आम्ही स्वतः अनुभव घेतलाय की हा ख्रिस्त आहे, हा उद्धारणार आहे. बघा, प्रभू येशूची प्रीती किती सुंदर होती, नाही का? आता तीच प्रीती तुम्हाला आणि मला करायची आहे. ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रीती हा गुण असला पाहिजे. राग, चिडचिडपणा हा मनुष्य स्वभावाचा गुण आहे, परंतु त्या पलीकडे यावरती जे मात करतं ते म्हणजे प्रीती. प्रीती पापाची रास झाकते असंही म्हटलेलं आहे.
पहिले करिंथ याचा 13वा अध्याय जर आपण वाचला तर त्यामध्ये प्रीतीबद्दल किती सुंदर गोष्टी सांगितलेल्या आहे. प्रीती हेवा करत नाही, प्रीती फुगत नाही, प्रीती चिडत नाही, अपकार स्मरत नाही, कितीतरी गोष्टी आम्हाला दिसून येतात. संत पौल म्हणतो की मी जर प्रीती करत नाही तर वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज आहे. प्रियजनो, कितीतरी रेफरन्सेस, कितीतरी उदाहरणं आपण प्रीतीबद्दल बघू शकतात. परंतु ती गोष्ट आपल्या जीवनात लागूकरण करण्यासाठी आज आपल्या सगळ्यांना संधी आहे. येथून पुढे ख्रिस्ती व्यक्तीने काय करावं तर ख्रिस्ती व्यक्तीने प्रीती करत राहावं. दुसरी गोष्ट आम्हाला पाहावयास मिळते ती लूककृत शुभवर्तमान अध्याय 6 मध्ये आहे. आपल्या सगळ्यांना लूककृत शुभवर्तमान अध्याय 6 काढण्याची मी विनंती करतो व या 6व्या अध्यायामध्ये वचन 37 पहा. लूक 6:37. तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही. कोणाला दोषी ठरवू नका, म्हणजे तुम्हाला कोणी दोषी ठरविणार नाही. क्षमा करा, म्हणजे तुमची क्षमा होईल. दुसरं गुणवैशिष्ट्य ख्रिस्ती व्यक्तीचं काय आहे तर तो क्षमाशील आहे. पहिला आहे तो प्रीती करणारा आहे. दुसरी गोष्ट आहे तो क्षमा करणारा आहे. व क्षमा कशी करणारा आहे तर कोणाचे दोष न काढता क्षमा करणं आहे. कधी कधी असं होतं की मनुष्य क्षमा करतो परंतु दोष काढत राहतो. ते होता कामा नये. मनुष्य स्वभावाचा तो भाग आहे की मनुष्य बोलत असताना किंवा एखादी गोष्ट जी त्याच्या मनाला लागते, वेदना होतात ज्या गोष्टीच्यामुळे, त्या गोष्टी त्याच्या जीवनाला हेलावून टाकणाऱ्या असतात. परंतु अशा परिस्थितीमध्ये दोष न काढलेलंच बरं. कौटुंबिक जीवनामध्ये पती पत्नीमध्ये जर वाद होतात तर त्याच्या मागे एकच कारण आहे, ते म्हणजे एकमेकांचं दोष काढणे. ज्या वेळेला ती दोघं एकमेकांवरची प्रीती कमी करतात व एकमेकांचे दोष काढायला लागतात, त्या नात्यामध्ये एक प्रकारची कटुता निर्माण होते व ते कौटुंबिक जीवन इतरांसाठी देखील एक त्रासदायक असं होऊन जातं. सैतान या माध्यमाचा उपयोग अनेक विश्वासणाऱ्यांना बहकवण्यासाठी, देवाच्या राज्यापासून दूर नेण्यासाठी या गोष्टीचा उपयोग करत असतो. दोष देत राहणं, सतत आणि सतत चुका काढत राहणं किंवा चुका शोधत राहणं. प्रियजन हो, जर आपण सतत आणि सतत कोणाच्या दोष काढत राहिलो तर त्याचा परिणाम असा होईल की ज्याचे दोष काढले जातात त्याचा आत्मविश्वास कमी होईल व तो विश्वासामधून वेळप्रसंगी मागे सुद्धा जाईल. आणि जर तो विश्वासामधून मागे गेला तर विश्वासणारे म्हणून, ख्रिस्ती व्यक्ती म्हणून आम्ही देवाच्या न्यायासनासमोर ज्या वेळेला उभं राहू त्यावेळेला आमचा हिशेब घेतला जाईल. एक गोष्ट फार गंभीर आहे, ती म्हणजे कोणाचे दोष काढू नका तर क्षमा करा. कोणाचे दोष काढायचे तर कसं? एकट्यामध्ये त्याला जाऊन समजवा, नंतर 2 वडील लोक घेऊन जाऊन समजवा. तरीही तो नाही ऐकला तर त्याला प्रभूच्या स्वाधीन करा. परंतु 4 चौघांमध्ये आपण कोणाचे दोष काढता कामा नये. आम्ही कोणाचे दोष काढू नये असं देवाचं वचन स्पष्ट म्हणतं. क्षमा करा. आत्मपरीक्षण हाच याच्यावरती फार सुंदर मार्ग आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. जी व्यक्ती स्वतःचं आत्मपरीक्षण करेल त्या व्यक्तीमध्ये देव क्षमेचं फार मोठं कार्य करणार आहे. म्हणून आम्ही कोणाचे दोष काढू नये तर क्षमा करावी. तिसरं गुणवैशिष्ट्य जे आहे ते याकोबाच्या पत्रामध्ये आहे. कृपा करून याकोबाचं पत्र 5वा अध्याय काढूया. याकोबाचं पत्र अध्याय 5 व या 5व्या अध्यायामध्ये जे सांगितलेलं आहे ते मी आपणासमोर वाचतो. 5वा अध्याय वचन 8. याकोब अध्याय 5 आणि वचन 8 यानेप्रमाणे, तुम्ही धीर धरा, आपली अंतकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे. याचा अर्थ काय की आम्ही संयमी असलं पाहिजे. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचं हे गुणवैशिष्ट्य आहे की ख्रिस्ती व्यक्ती हा संयम धरणारा असतो. संयम धरणे म्हणजे वाट पाहणारा. आम्हाला उपदेशकाची आठवण होते. उपदेशक म्हणतो की प्रत्येक गोष्टीसाठी उचित समय आणि उचित काळ नेमून ठेवलेला आहे. मग उचित समय आणि उचित काळ जर नेमून ठेवलेला आहे तर आम्ही घाई का करावी? या ठिकाणी वचन म्हणतं की तुम्ही धीर धरा.
धीर धरणं फार गरजेचं आहे. विश्वासणारा जर धीर धरत नाही तर त्याच्या जीवनामध्ये अधीरता निर्माण होते आणि पुन्हा एक वार ही अधीरता जी आहे ती अधीरता सैतान मनुष्याच्या मनामध्ये घेऊन येतो. देवाच्या योजना आम्हा सगळ्यांसाठी फार मोठ्या आहेत, परंतु अधीरपणा मनुष्याच्या जीवनात येतो आणि अंतःकरण अस्थिर करतो. ज्या व्यक्तीमध्ये धीर नाही त्याचं अंतःकरण अस्थिर होतं. म्हणून विश्वासणारे कधी इकडे कधी तिकडे विश्वासामध्ये पडत राहतात. कधी अविश्वासात पडतात तर कधी विश्वासामध्ये पडत राहतात. परंतु विश्वासामध्ये पडून विश्वासाची वाढ करू देत नाही. का करू देत नाही? कारण ते स्वतःलाच अधीर करून घेतात, स्वतःचाच धीर गमवून बसतात. असं कदापि आपण करू नये. आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये धीर असला पाहिजे. आपलं प्रत्येकाचं अंतःकरण स्थिर असलं पाहिजे. का? कारण की प्रभूच्या आगमनाची वेळ आलेली आहे. आमचा प्रभू केव्हाही येईल, आमचा प्रभू केव्हाही येईल. म्हणून आज आपला धीर सोडता कामा नये, संयम सोडता कामा नये. विश्वासणाऱ्यांवरती संकट येतात, त्या संकटामध्ये तो देवाला सोडता कामा नये. त्याचा देवावरती दृढ विश्वास असलाच पाहिजे. प्रियांनो, संयम धरा, विश्वासामध्ये संयम धरा, जीवन जगत असताना संयम धरा, प्रत्येक गोष्टीमध्ये संयम धरा. आज जो व्यक्ती संयमाने जगतो तो व्यक्ती देवाचं गौरव करतो. हे फार महत्त्वाचं वैशिष्ट्य ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनात आहे. चौथं वैशिष्ट्य मी आपणाला सांगू इच्छितो. पुन्हा योहानकृत शुभवर्तमान अध्याय 8 मध्ये जाऊया. योहानकृत शुभवर्तमान अध्याय 8 मध्ये वचन 32. योहान 8 आणि वचन 32 येण्याप्रमाणे आहे. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करील. ख्रिस्ती व्यक्ती हा सत्य जाणणारा असतो. हे एक वैशिष्ट्य आहे. सत्य हे आहे ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. सत्य आम्हाला समजेल आणि सत्य आम्हाला बंधमुक्त करेल. हे सत्य काय आहे? हे यहुद्यांबरोबर वादविवाद होत असताना ख्रिस्ताने दिलेलं उत्तर आहे. 34व्या वचनात येशूने म्हटलेलं आहे, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. प्रियजन, हो पापाच्या गुलामगिरीतून प्रभू येशू ख्रिस्ताने सोडवलं म्हणूनच त्याला मसीहा म्हटलेला आहे. परंतु यहुदी लोक आजही व त्या काळातही येशूला मसीहा मानत नव्हते. सर्वच नाही, काही लोक येशूला मसीहा मानत नव्हते. तो सोडवणारा आहे असं मानत नव्हते. आज हे एक वैशिष्ट्य आपण समजून घ्या की आम्हाला सत्य समजलेलं आहे व हे जे सत्य आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आहे. आणि सत्य आम्हाला बंधमुक्त करणार आहे. कोणती बंधनं? तर ती पापाची बंधनं, सैतानाची बंधनं, आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये आम्ही स्वतःला लावून घेतलेली बंधनं. या सगळ्या बंधनातून मुक्त करण्यासाठी केवळ एकमेव व्यक्ती आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि येशू सत्य आहे. हे वैशिष्ट्य प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनात असलं पाहिजे. शेवटलं वैशिष्ट्य बघूया, ते आहे योहान 14 आणि वचन 15 मध्ये. योहान अध्याय 14 आणि वचन 15 आपल्यासाठी वाचतो. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. आज्ञापालन. शेवटलं वैशिष्ट्य काय आहे? 5 वैशिष्ट्य मी आज आपणाला सांगू इच्छितो, ते आहे आज्ञापालन. तोच व्यक्ती आज्ञापालन करू शकतो जो प्रीती करतो. तोच व्यक्ती आज्ञापालन करू शकतो जो देवावर प्रीती करतो. पहा, प्रीती करणं किती महत्त्वाचं आहे, कारण त्याच्याद्वारे आमचं आज्ञापालन दिसून येतं. देवाप्रती आमचं जे प्रेम आहे ते दिसून येतं. प्रियजन हो, आज्ञापालन करा. आज्ञापालन करण्यामध्ये कदापि आपण कमी पडता कामा नये. आम्हा प्रत्येकाला आज्ञापालन करणं फार गरजेचं आहे. ज्या ख्रिस्ताने आम्हाला आज्ञापालन शिकवलेलं आहे त्या ख्रिस्ताला स्तवन देण्यासाठी, ख्रिस्ताचं गौरव करण्यासाठी एक गोष्ट प्रत्येकाने केली पाहिजे, ती म्हणजे आज्ञापालन. आज्ञापालनाबद्दल पवित्र ग्रंथामध्ये आपल्याला पुष्कळ गोष्टी सांगितलेल्या आहेत. अब्राहाम देवावर विश्वास ठेवून निघतो व प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचं आज्ञापालन करतो. याकोबाच्या जीवनातून आज्ञापालन आम्हाला दिसतं. दाविदाच्या जीवनातून आम्हाला आज्ञापालन दिसतं. एवढंच नव्हे तर यहोशुवाच्या जीवनातूनही आम्हाला आज्ञापालन दिसतं. मग काय करायचं आहे ख्रिस्ती व्यक्तीने? हे वैशिष्ट्य त्याच्यासाठी आहे की त्याने आज्ञापालन करायचं आहे.
पहा, या 5 गोष्टी मी आज सायंकाळी थोडक्यात आपणासमोर ठेवलेल्या आहे. देवबाप या पवित्र वचनाच्याद्वारे आपल्या प्रत्येकाच्या मनाची, अंतकरणाची पकड घेवो आणि आपल्या प्रत्येकाला त्याचा अनुग्रह सदैव देत राहो. मी यावेळेला आपले जे नित्य प्रार्थना विषय आहे ते करण्यासाठी आपल्या मंडळीचे सन्माननीय सचिव आहेत श्री पी डी लवणे यांना मी विनंती करणार आहे की आपण पुढे येऊन आपले नित्य प्रार्थना विषय आहेत ते घेऊन प्रार्थना करावी. सोबतच धानोरा या ठिकाणी जो आत्मिक जागृती मेळावा सुरू आहे आपण त्यासाठी देखील प्रार्थना करावी व येत्या दिवसांमध्ये ज्या मेळावा आपल्या स्थानिक मंडळीचा आहे, स्थानिक मंडळीसाठी येणारे जे वक्तेगण आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी दिलेल्या यादीप्रमाणे आपण कृपया प्रार्थना करावी. आजारी प्रियजनांना आरोग्य मिळावं यासाठी देखील प्रभूकडे आपण विनंती करावीत. आपण प्रार्थना करूया. हे माझ्या पवित्र 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 संन्यासी पवित्र ईश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद, तुझी स्तुती, तुला गौरव महिमा. पवित्र वंशरा, आजच्या वचनाच्याद्वारे पवित्र वंशरा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की आजचं वचन पवित्र वंशरा तू आमच्यासाठी होतं आणि पवित्र वंशरा आम्ही नेहमीच आज्ञापालन करावं आणि प्रत्येक तू सुचवलेल्या सर्व गोष्टीमध्ये पवित्र वंशरा आम्ही धीराने, गांभीर्याने आणि पवित्र वंशरा वागावं म्हणून तू आम्हाला विशेष करून सहाय्य कर. आजच्या वचनाबद्दल, पाळक साहेबांबद्दलही आम्ही तुझे आभार मानतो. त्यांना हे तुझं वचन सुचवलंस देवा, त्याबद्दल तुझी स्तुती करतो. तू त्यांच्याबरोबर राहा, त्यांना तू सहाय्य केलंस त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आणि पवित्र वंशरा आज्ञापालनामध्ये पवित्र वंशरा आम्ही सदोदित पुढे असावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. आणि पवित्र वंशरा आम्ही जेव्हा आज्ञापालन करतो तेव्हा तू आमच्यावरती खूप तुझी कृपा देतो म्हणून पवित्र वंशरा तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही जगत राहावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. बरेच वेळेस पवित्र वंशरा आम्हाला वेगळ्या रीतीने त्रास होतो, पण पवित्र वंशरा तू आम्हाला सांगितले की आज्ञापालन करा आणि तुझं आज्ञापालन आम्ही करत राहावं म्हणून तू आम्हाला विशेष करून सहाय्य कर. त्यात कोणत्याही प्रकारचं किंतु नसावा, तर पवित्र वंशरा सतत आम्ही तुझं आज्ञापालन करावं म्हणून तू आम्हाला विशेष करून सहाय्य कर. पवित्र वंशरा ममता हक्कासाठी आम्ही विशेष करून प्रार्थना करतो. त्या आमच्या बहिणीवर तुझा विपुल आशीर्वाद पाठव, त्यांचं सहाय्य कर देवा, त्यांना तुझी कृपा दे. आणि पवित्र वंशरा त्यांची जे सेवा करत आहे पवित्र वंशरा त्या सर्व जणांवर तुझा विपुल आशीर्वाद पाठव. आणि पवित्र वंशरा त्यांच्या प्रियजनांवर तुझा विपुल आशीर्वाद पाठव. आणि पवित्र वंशरा त्याचप्रमाणे पवित्र वंशरा आम्ही विशेष करून प्रार्थना करतो. त्यांची सूनबाई खूप कष्ट घेत आहे प्रभू, आणि त्या कष्ट पवित्र वंशरा खरोखरच अवर्णीय आहे, त्याचं वर्णन आम्ही करू शकत नाही पवित्र वंशरा. तरी पवित्र वंशरा आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो, त्या फॅमिलीवर तुझं आशीर्वाद पाठव. आणि पवित्र वंशरा तू त्यांचं सहाय्य कर. ममता हक्काला एकदम चांगलं रीतीचं बरं वाटू दे, त्यांना सुखी आणि निरोगी ठेव, तुझी कृपा द्या त्यांच्या डोक्यावर ठेव. आणि पवित्र वंशरा त्या सर्व परिवाराला तू सहाय्य कर देवा, ही तुझ्या जो आग्रहाची प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे गायकवाड ताई आणि त्याचप्रमाणे आम्ही विशेष करून प्रार्थना करतो जांभील साताईसाठी, त्यांचंही तू सहाय्य कर, तुझी कृपा द्या त्यांच्या डोक्यावर ठेव. अजून जे आमच्या बहिणी आणि भाऊ पवित्र वंशरा आजारी असतील त्या सर्वांसाठी आम्ही तुझ्या जो आग्रहाची प्रार्थना करतो प्रभू. त्या सर्वांना तू तुझा स्पर्श कर, तुझा हात लाव. आणि आम्हाला माहीत आहे पवित्र वंशरा जी स्त्री पवित्र वंशरा आपल्या रक्तस्रावी स्त्री होती आणि पवित्र वंशरा तिने फक्त तुझ्या जगाच्या गोंड्याला हात लावला पवित्र वंशरा आणि ती बरी झाली. तोच विश्वास घेऊन पवित्र वंशरा आम्ही तुझ्याकडे येतो. हे आमच्या बहीण भावासाठी आम्ही प्रार्थना करतो, त्यांना पूर्ण आरोग्य दे देवा. आणि पवित्र वंशरा त्याचप्रमाणे या उन्हात अनाथ पवित्र वंशरा जे लहान लेकरं फिरतात खेळतात पवित्र वंशरा त्यांचंही तू सहाय्य कर, त्यांनाही पवित्र वंशरा तुझी सावली दे. आणि पवित्र वंशरा कोणालाही या उन्हाचा त्रास होऊ देऊ नकोस. आणि पवित्र वंशरा प्रत्येकाचं सहाय्य कर, ही तुझ्या आम्ही विनंती करतो प्रभू. पवित्र वंशरा विशेष करून आम्ही प्रार्थना करतो की आमचे जे कार्यक्रम आहे पवित्र वंशरा मंडळीचे, तर वार्षिक सभा वार्षिक मेळावा होणार आहे पवित्र वंशरा 13 मार्च ते 15 मार्चपर्यंत. आणि पवित्र वंशरा त्यावेळेस वक्ते रेव्हरंट बालचंद्र शेजुळे पुणे हे येणार आहे. पवित्र वंशरा
तू त्यांना विशेष करून सहाय्य कर. त्यांचं येणं जाणं सुखाचं होऊ दे. ते जे अभ्यास करत आहे आमच्यासाठी त्यावर तुझं पुरेशात पाठव. आणि पैत्रविचारा आम्हाला जे आवश्यक गोष्टी आहेत पैत्रविचारा त्याचं ज्ञान मार्गदर्शन आणि तुझ्या वचनातनं पैत्रविचारा तू आमच्या अंतःकरणाची बोल. ही तुझ्याजवळ आम्ही आग्रहाची प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे 13 एप्रिल ते 16 एप्रिलपर्यंत जावळ्याच्या रविवारापासून दुःख सणाचा जो आठवडा होणार आहे त्या आठवड्यामध्ये पैत्रविचारा बघते पास्टर राजू जयस्वाल नाशिक. आणि त्याचप्रमाणे 17 ते 20पर्यंत ईस्टर संडेपर्यंत पैत्रविचारा रेव्हरंड संजय सिंग हे बोलणार आहेत. पैत्रविचारा पुणे यांना तुझा विपुलेश्वरात पाठव. त्यांचे सहाय्य मदत कर देवा. त्याचप्रमाणे आम्ही पैत्रविचारा विनंती करतो. धानोरा येथे जो मेळावा चालू आहे त्या मेळाव्याचे वक्ते त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना करतो. त्यांचेही तू सहाय्य कर. तुझी कृपा द्या त्यांच्या डोक्यावर ठेव. जे तुझं वचन ऐकण्यासाठी जात आहे पैत्रविचारा त्यांचा सांभाळ कर. जाणं येणं सुखरूप कर. कोणत्या प्रकारचा ॲक्सिडेंट किंवा कोणत्या प्रकारचा त्रास त्यांना होऊ देऊ नको देवा. तर पैत्रविचारा त्या सभा आशीर्वादित कर. तू तिथे उपस्थित राहून पैत्रविचारा त्या सर्व उपस्थितांच्या अंतःकरणाशी बोल प्रभू. आणि पैत्रविचारा तू त्यांच्यासाठी काय केलेलं आहे कोणता त्याग केलेला आहे याची जाणीव त्या सर्वांना होऊ दे देवा. आणि जे जे पैत्रविचारा जे मेळे होणार आहे त्या सर्व मेळ्यांवरती तुझा विपुलेश्वरात पाठव. तुझी कृपा त्या सर्व मेळ्यांवरती असू दे. आणि तुझ्या साठी पैत्रविचारा तुझ्या वचनासाठी पैत्रविचारा जे लोक जात आहे पैत्रविचारा तू त्यांचा सांभाळ कर. आणि त्यांना वचनाने भरून टाक देवा. वचन त्यांच्याशी बोलू दे. आणि पैत्रविचारा तू त्यांच्या सर्वांवरती कृपा कर. जे जे तिथे येतात पैत्रविचारा त्या सर्व कुटुंबाच्या फॅमिलीवर तुझा विपुलेश्वरात पाठव. त्यांचंही सहाय्य कर देवा. त्याचप्रमाणे आम्ही तुझ्या विनंती करतो 17 एप्रिलला पैत्रविचारा बाप्तिस्मा विधी आहे. आणि पैत्रविचारा त्याच दिवशी पैत्रविचारा मंडळी त्यांची सहभागिता आहे प्रभू तुझ्यामध्ये. तर पैत्रविचारा त्या लेकरांवर तुझा विपुलेश्वरात पाठव. आणि पैत्रविचारा ते अभ्यास करत असताना आणि पैत्रविचारा ते स्टडी शिकत असताना पैत्रविचारा त्यांना विशेष करून सहाय्य कर. पैत्रविचारा अभ्यासक्रम घेत असताना विशेष करून जे पालक वर्ग अभ्यासक्रम घेत आहे त्यांच्यावर तुझा विपुलेश्वरात पाठव. त्यांचं सहाय्य कर. तुझी कृपा द्या त्यांच्या डोक्यावर ठेव देवा. आणि पैत्रविचारा त्या लेकरांना योग्य रीतीचा मार्गदर्शन देत असताना पैत्रविचारा तुझा आशीर्वाद तू त्यांना विपुलतेने दे देवा. आणि पैत्रविचारा त्यांची मंडळी सहभागी होत असताना पैत्रविचारा त्यांना तुझा विपुलतेचा आशीर्वाद दे देवा. त्यांनी अतिशय नम्रतेने पैत्रविचारा तुझ्या मंदिरात तुझा स्वीकार करावा. पैत्रविचारा त्यांना कळू दे की तू जिवंत प्रभू आहेस. त्यांचा विश्वास दृढ होऊ दे. पैत्रविचारा तू त्यांच्यासाठी मरण पावलं याची जाणीव त्यांना होऊ दे देवा. आणि पैत्रविचारा तू त्यांना विशेष त्यांच्या अंतःकरणाशी बोल. ते आज सर्वांच्या समक्ष तुझा स्वीकारत असताना पैत्रविचारा त्या दिवशी तू विशेष करून त्यांच्या अंतःकरणाशी बोल प्रभू. आणि पैत्रविचारा मंडळीमध्ये सहभागी होत असताना त्यांना त्यांची सर्वात मोठी जबाबदारी त्यांना कळू दे की आपण मंडळीसाठी काय करायला पाहिजे. तुझ्यासाठी काय करायला पाहिजे. तुझ्या वचनासाठी काय करायला पाहिजे. आणि पैत्रविचारा त्याप्रमाणे त्यांचं आचरण राहू दे. हे तुझ्या आम्ही आग्रहाची प्रार्थना करतो. आणि ते पाळकसाहेब यांच्यावर तुझा पुरेशात पाठव. त्यांचं सहाय्य मदत कर. त्याचप्रमाणे मार्ग पाळकसाहेब आहे ते पण पैत्रविचारा मीटिंग घ्यायला दुसरीकडे गेलेले आहेत. त्यांच्याबरोबर राहा. आणि दोन्ही पैत्रविचारा जे पाळक वर्ग जे कष्ट घेत आहेत पैत्रविचारा ते तुला माहीत आहे. त्यांच्या सेवेवर तुझा विपुलेश्वरात पाठव. आणि पैत्रविचारा आशीर्वादाचा दुप्पट वाटा तू त्यांना विपुलतेने पुरी देवा. ही तुझ्याजवळ आम्ही आग्रहाची प्रार्थना करतो. सर्व पाळक लोकांसाठी सुद्धा प्रार्थना करतो. त्यांचं सहाय्य कर. आपल्या मंडळीमध्ये सेवा करत असताना विशेष तुझं गौरवी कार्य करत असताना पैत्रविचारा तू त्यांना विशेष करून सहाय्य कर. आपल्या मंडळीसाठी कष्ट घेताना आणि पैत्रविचारा वचनाची सेवा करत असताना तुझ्या वचनांचा अभ्यास करत असताना विशेष तुझं मार्गदर्शन आमच्या सर्व पालकांना होऊ दे देवा. आणि तू ते त्यांना दे देवा. ही तुझ्याजवळ आग्रहाची प्रार्थना करतो. त्यांच्या लेकरा बाळांना सुखी ठेव निरोगी ठेव. कारण पैत्रविचारा ते तुझी सेवा करत असताना
त्यांच्या लेकरा बाळांकडे तू आणि त्यांच्या परिवाराकडे तू लक्ष दे देवा. आणि तू त्या सर्वांचं सहाय्य कर, ही तुझ्याजवळ मी आग्रहाची प्रार्थना करतो. ही लहानशी विनंती तुझ्या गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. धन्यवाद अंकल. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. त्यानंतर मी आशीर्वादासाठी सन्माननीय रेव्हरंड सुनील लोंढे पाळक साहेब आपणाला विनंती करणार आहे. आपण आशीर्वाद देण्यासाठी पुढे या. त्यानंतर उद्याच्या सूचना घेऊ आणि मग आजचं मनन आपण थांबवणार आहोत. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती येथे जमलेल्या सर्व देवाच्या संतांबरोबर, तसंच ऑनलाईन पाहणारे सर्व आमचे प्रियजनांबरोबर, देवाची प्रिय मंडळी, तसंच देवाने निवडलेले इस्रायल राष्ट्र या संवत प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन होईपर्यंत आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी आजीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्या बुधवार आपला नित्य बायबल स्टडी सकाळी 10 ते 11 या वेळात असेल व डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब अध्ययन घेतील व सायंकाळी 6 वाजता मनन चिंतन असेल. सर्वांना सलाम.